नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. दिनांक 24/9/2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता दक्षिण अहिल्यानगर भागात आले. त्यावेळी त्यांनी शेवगाव तालुक्यातील भगूर या गावास भेट दिली आणि बांधावर जाऊन पाण्याखाली गेलेल्या शेतीच्या पिकांची पाहणी केली. त्यावेळी भगूर गावातील तसेच सामनगाव, वरूर, आखेगाव, खरडगाव, साखेगाव या भागातील शेतकरी बांधवांनी कृषी मंत्री यांची भेट घेतली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना काही शेतकऱ्यांनी निवेदने देऊन त्यांच्याशी चर्चा करून आपल्या व्यथा मांडल्या. राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे क्षितिज घुले यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी कृषी मंत्र्याकडे केली. यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या पत्रकार परिषदेत कृषी मंत्र्यांनी सांगितले की सर्वांचे पंचनामे करून सर्वांना दिवाळीपूर्वी भरपाई दिली जाईल. निसर्गाने जे संकट शेतकऱ्यांवर आणले आहे त्या संकटाचा सामना धैर्याने शेतकऱ्यांनी करावा, खचून जाऊ नये असेही आवाहन केले. ज्यांची जमीन वाहून गेली, पशुधन वाहून गेले, पिके वाहून गेली, विहिरी खचल्या, सर्वांचे पंचनामे करून सर्वांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिकाताई राजळे, क्षितिज घुले, असंख्य कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. आमच्या हाती काही चलचित्र लागले आहेत, ते तुम्हाला आम्ही पुढे देत आहोत. खरंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अजून होऊ शकते. अजून हे संकट काय टळलेलं नाहीये. आज आपण सगळ्या राज्याचा जर विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः राज्यामध्ये जवळजवळ 83 लाख एकराचं नुकसान, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. आणि आपल्या अहिल्यानगरचा जर विचार करायचा झाला तर अहिल्यानगरमध्ये साधारणतः 7,49,000 एकर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. आणि त्यामध्ये ह्या महिन्यामध्ये 7,49,000 आजचा आकडा आहे. आणि ह्या महिन्याचा जर आपण विचार केला तर या महिन्यामध्ये 6,34,000 एकर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे या महिन्यामध्ये जो 80% नुकसान, हे 80-85% म्हटलं तरी नुकसान हे महिन्यामध्ये झालेलं आहे. आणि मला आपल्या माध्यमातून अहिल्यानगर मधील सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या शेतकरी बांधवांना एक सूचित करायचंय. शेवटी हे निसर्गाचं संकट आहे आणि या संकटामध्ये आपल्या सगळ्यांना सामोरं गेलं पाहिजे. निश्चित प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांचं या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, काहींच्या घराची पडझड झालेली आहे, काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे, काही ठिकाणी किंवा ज्या ज्या गोष्टी या अतिवृष्टीमुळे जे जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, सामान्य नागरिकांचं झालेलं आहे, त्या सर्वांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे सूचना, आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी दिलेत. हे तिन्ही नेते आज संपूर्ण राज्यामध्ये दौरा करतायत. ते शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला असणार आलेल्या संकटामध्ये शेतकऱ्याला धीर देण्याचं काम हे आम्ही सगळीच मंडळी राज्य शासनाच्या वतीनं करतोय आज. त्यामुळं निश्चित प्रकारे आपल्या जिल्ह्यातील मी शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो, जे नुकसान जे या अतिवृष्टीमुळे झालं असेल, जे ते प्रकार झाला असेल, त्या सर्वांना नुकसान भरपाई ही पंचनामे पूर्ण झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी सर्वांना ही नुकसान भरपाई दिली जाईल. काही शेतकऱ्यांनी पीक विमे सुद्धा काढलेले आहेत, तर पीक विमा कंपन्यांना काही निर्देश सरकारने दिलेत का? पीक विम्याच्या बाबतीमध्ये आज म्हणण्यापेक्षा आज आपल्याला जी NDRF किंवा SDRF च्या वतीनं जी मदत होती, जे त्यांचं मदत असती, ती आपण पहिल्यांदा ती मदत त्यामुळे घेतोय. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये या आपत्तीबद्दल कुठलाही विषय घेण्यात आला नाही. कशा प्रकारे मदत केली जाईल या संदर्भात कशी स्पष्टता? तुम्हाला कोणी सांगितलं विषय घेतला गेला नाही? मंत्री मी असं नाही, मी मंत्री मी आहे साहेब. विषय तिथं झाला, चर्चा झाली, त्यामुळे आम्ही पण सगळी मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळाचे सहकारी असतील,
शेवटी आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीविषयी किंवा शेतकऱ्याला आता एवढं मोठा प्रसंग एवढं अति हे झाले, त्यामुळे त्याची चर्चा तर झालेलीच आहे. त्यामुळे आज त्या चर्चा झाल्यानंतरच राज्यामध्ये सगळेच मंत्री, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा त्यातले सगळे प्रमुख हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करतायत, शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करतायत आणि जे नुकसान झाले त्या शेतकऱ्याला खरं तर आज नुकसान आहे, त्या शेतकऱ्याला आज धीर दिला पाहिजे. शेतकऱ्याला थोडं त्याला समजून हे केलं पाहिजे की बाबा शेवटी हे संकट आहे, हे काय कुणी वैयक्तिक कुणी घडवलेलं संकट नाही, हे निसर्गाचं संकट आहे. आणि या निसर्गाच्या संकटामध्ये निश्चित प्रकारे आपण कुठेतरी आपण उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी आज आम्ही सगळेजण फिरतोय, लोकांच्या व्यथा, लोकांच्या अडचणी ऐकतोय आणि यातनं सुद्धा आता आज लोकांचे सगळेच आम्ही फिरून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये बाबा आपण अजून शेतकऱ्याच्या दृष्टीने कुठले निर्णय घेणं हिताच आहे किंवा शेतकऱ्याला काय मदत केली पाहिजे ती मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू. यांनी या दौऱ्यावर टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की मंत्रालयात बैठक घेऊन तातडीनं शेतकऱ्यांना एकरी 50,000 द्या आणि जे गुरं मरत आहेत त्यांना केवळ 37,000 जे दिले जातात तो जो आहे तो मागे घ्या. जे नियमाने आहे ते आता आपण पहिल्यांदा देऊया. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या दृष्टिकोनातून अपुरी आहे, तुटपुंजी आहे, याबद्दल काय दुमत नाही. परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आम्ही येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये आज सगळेजण फिरून त्यामध्ये माहिती घेऊन काहीतरी योग्य तो निर्णय घेतील. परंतु तुम्हाला मी आज सांगतो की आम्ही कुठल्याही हे राज्य सरकार हे कुठल्याही शेतकऱ्याला या अतिवृष्टीच्या काळामध्ये वाऱ्यावर सोडणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जे पूरग्रस्त नागरिक आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी किराणा किटचं वाटप सुरू केलेलं आहे. त्यावरून आता संजय राऊतांनी देखील राजकारण करायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीने माझं म्हणणं आहे हा काळ शेतकऱ्यांच्या अडचणीचा आहे, दुःखाचा आहे, शेतकऱ्यांना सावरण्याचा आहे. या अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये कुणीच माझ्या सकट म्हणतो यामध्ये कुणीच राजकारण करू नये. ज्या परिवाराचं पूर्ण नैसर्गिक संकट असताना ओढे नाले किंवा नद्यांलगत जे अतिक्रमण होत आहे ते मानव निर्मित संकट आहे, याच्यावर आता सरकार काय करणार? 100% यासाठी आता पूर्वी नव्हतं, पण आपल्याला माहिती आहे की पाऊस जो पडतोय तो एकाच दिवशी वर्षाच्या सरासरी एका दिवशी पडतोय. त्यामुळे लोकांना निश्चित प्रकारे कळतंय. आपण जे म्हणलं नद्या असतील, ओढे असतील, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्य सरकारला तर नक्की विचार त्या बाबतीमध्ये करावा लागेल. जे घर पूर्ण वाहून गेलेत अशा सरसकट पंचनामे करण्यात यावे विदाउट माझं काय म्हणणं आहे, जे पंचनामे असतील, जे नुकसान झालं असेल त्यांचे सगळ्यांचे पंचनामे तुम्ही म्हणता 1 गुंठ्याचं क्षेत्र पण शिल्लक राहणार नाही. ज्याचं नुकसान झालंय त्याचं एकराचं म्हणत नाही मी, 1 गुंठ्याचं पण क्षेत्र शिल्लक राहणार नाही. प्रत्येक नागरिक आज शेतीत जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे सरसकट पंचनामे मी तुम्हाला एवढं सांगतो शेतकऱ्यांनी जायची गरज नाही. आमचे अधिकारी जाऊन तिथं पंचनामे करतील. 1 एकराचं नाही 1 गुंठ्याचं क्षेत्र शिल्लक ठेवणार नाहीत. जे घरच वाहून गेले किंवा ज्या घराचं पूर्ण नुकसान झाले यांच्यासाठी तातडीची काय मदत? तातडीची मदत कलेक्टर साहेबांकडे असते. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांच्याकडे पैसे पण असतात. त्यामुळे या बाबतीमध्ये तहसीलदार साहेब कुठे गेले? तहसीलदार साहेब ज्याची घरं वाहून गेले त्यांना किट आणि ताबडतोब जी आपण लगेच ताबडतोबची मदत देतो ती कलेक्टर साहेबांना सांगा ताबडतोबची मदत द्यायला आणि मदत पण द्यायला सांगा ताबडतोबची आपण मदत देतो. पीक नुकसान तर आपण देतोय, मात्र काहीच्या जमिनीत वाहून गेलेल्या आहेत. अशासाठी आता जमिनी वाहून गेलेलं सुद्धा आपल्याकडे पैसे आहेत. आपण जमीन वाहून गेलेलं सुद्धा आपण त्यांना पण पैसे देतो. तोंडावर असताना बळीराजा संकटात सापडलाय केवळ अहिल्यानगर नाही तर राज्यात. दिवाळीपूर्वी दिलासा मिळेल या सगळ्यांना? 100% दिवाळीपूर्वी ज्यांचं आता आपण पंचनामे अहवाल आला म्हणजे सगळ्यांच आपणच दिवाळी ह्या 10 दिवसामध्ये आता पाऊस अजून काही ठिकाणी अजूनही पडतोय. ह्या 10 दिवसामध्ये आपण जे शेतीचं नुकसान झाले त्याचे नुकसान भरपाईचे पंचनाम्याचं काम आपण लवकरात लवकर संपवतोय आणि 10 दिवसामध्ये पंचनाम्याचं काम संपल्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये किंवा दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्याला संपूर्ण त्याची नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्याच्यात चर्चाही झाली तुम्ही म्हणताय, पण काही निर्णय झाल्याचं समोर आलं नाही. नेमकं कशा प्रकारे? आज आम्ही सगळेजण फिरतोय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं की आज सगळ्या प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक जिथं जास्त नुकसान झालं तिथं अडचण मग तिथं जावं आणि कृषी मंत्री म्हणून मी आज तुमच्या इथं आलेलो आहे. करतो फोन तुम्हाला 15 मिनिट थांबा फोन करतो.
काय दिसलं नाही. गेली ज्याची जमीन वाहून गेली, एखादं पशुधन वाहून गेले, जे जे नुकसान झाले ह्याच्यामध्ये ते सगळं नुकसान तिथं घ्या. सगळं सांगितलं मी. सरसकट दुष्काळ जाहीर सरसकट दुष्काळ जाहीर. दुष्काळ जाहीर. ओला दुष्काळ जाहीर करावा आमच्या तालुक्यात सगळीकडे अशी आमची सगळ्यांची मागणी. मॅडम आमच्या घरातली एवढं पाणी आता सध्या जास्त. सरसकट तुम्ही करायला पंचनामे जेवढं ऐका काय होतं गावाकडे शेळी मेंढी असं सगळं कोंबड्या सकट आपण घेतोय. कोंबड्या पण ठेवणार नाही आपण. कोंबड्या पण सांगायचं पाण्याची 100% ऐका ना, 100% मुदतवाढीचं तुम्ही पाठवा, ते पण मुदतवाढ देऊ. आणि जिथं होत नसेल काही ठिकाणी आपल्या लोकांनी जाऊन मसलीच्या लोकांना काय तर मार्ग काढा ना तिथं. ही पीक पाणीला काय कोणाला एक मिनिट कोणाचा मोबाईल खराब आहे, कोणाला मोबाईल काढता येत नाही. सगळ्या शेतकऱ्यांना मोबाईल चालता आमच्या सामनगावचा व्हिडिओ द्या आम्हाला. आता आमच्या वावरातच पाणी आहे ना, आम्ही कसा जाऊन व्हिडिओ द्यायचा. तुम्ही सांगा ना मॅडम, सामनगाव साईडला जे कृषी अधिकारी त्यांना तुम्ही सांगा. पॅन कार्ड बी मागू राहिले, आता तुम्ही व्हिडिओ वावरात जाऊन कसा देणार. थांबा थांबा काका काका खालून द्या थांबा काका घाई नका करू. पैसे आलेले भावना तर कळलं पाहिजे ना. फोटो घ्या. अरे यार सांगायचं राहिलं कर्तव्य आमचं सगळ्यांचं. एक मिनिट ऐका ना, नंतर बघू. आता जे आहे ती पहिली मदत शेतकऱ्याला निश्चित प्रकारे आपण करू. आणि ते पण पंचनामे झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या आत मदत आपल्याला करायची म्हणजे करायची म्हणते. बंधारा आता लोक मला बंधाऱ्याला आहे पोऱ्याच्या छोट्या वगैरे जमा होऊन राहिले. काल जो पूर आला त्याच्या आधी पण 2 दिवस पूर आले. सगळ्या काट्या हळूहळू जमा झाले. त्याला ते बंधाऱ्याचं संरक्षण करून त्याची एकतर हाईट कमी करा, नाही तर त्याचे मोठे मोठे त्याचं म्हणणं बरोबर आहे. बंधारा फुटल्यामुळं जे पाणी येते ते ह्या बिचाऱ्याच्या शेतातलं पाणी जाते.